संपूर्ण तुम्ही मैदानामध्ये सध्या सावळी आलेली दिसेल तुम्हाला. 3:30 वाजलेत. महागुरु जर खेळाडूनं चांगला सपोर्ट केला तर लख प्रकाशामध्ये अंतिम सामना पार पडेल. परंतु जवळपास मला वाटतं 75% मैदान हे आता या सावलीनं कव्हर केलंय, कारण समोरच मोठं टावर त्याचं काम सुरू आहे. जाऊया मैदानात. विनर वर्सेस विनर, जो जिंकणार तो या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये धडक मारणार. सामना आहे साई 11 नवीन वसाहत रोहिंजर आणि त्याला फाईट करेल बॅटिंग मधून. पहिल्यांदा बॅटिंग वाटायला आल्या गावदेवी तुर्भे. मॅचला सुरुवात होते. सलामीवीर मैदानामध्ये मोहन भोईर, राजेश भोईर आणि पहिलाच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आले, उलट्या दिशेने झेल टिपायचा होता. थोडा झेल कठीणच होता, परंतु चांगला प्रयत्न तिथे केला. पहिला चेंडू फेकला गेले. रन फलकावर धावा लागले 2. मागील सामन्यामध्ये जय हनुमान उत्तर शिव संघाचा जबरदस्त बॉलिंग अटॅक पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं आणि जे 49 धावांचं टार्गेट होतं, मला वाटतं जवळपास ऑलमोस्ट 3 षटकामध्येच 49 रन त्यांनी कंप्लीट केले होते. त्यामुळे बॅटिंग फार डेंजर झाली. समोरून चकवा दिला, यू टर्न केलं चेंडूनं. लेग ब्रेकचा वापर केला गेला. युक्ती प्रदर्शन. महागुरु एक शोकांतिका राहिले, कारण ग्रामीण क्रिकेट आपण बघतो, पाहतो, अनुभवतो. किती वेगवान गोलंदाज असू द्या, त्यांना षटकार मारण्याची ताकद आपले बॅट्समन ठेवतात, परंतु अचानक अधूनमधून जर स्लोअर वन लेग ब्रेक आला तर त्याच्यावर थोडेसे धापे दणाणतात. खूप चांगला स्क्वेअर कटचा फटका. बॉल चाललाय पॉइंट मधून डीप पॉइंटला. पाठलाग तिथे सुरू आहे आणि अखेरच्या क्षणाला बॉल तिथे स्टॉप केलाय. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट तेज तरार बघायला मिळेल. 3 रन या बॉलवर पूर्ण केले जात आहेत. महत्वाचे लढत दोन्ही टीमसाठी. हा सामना जिंकला तर आजची मेहनत अगदी पडायला लागली असाच त्याचा अर्थ होईल. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा पवन गायकवाड सज्ज होत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये 5 रन आतापर्यंत आलेत. फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळाय. स्टँडर आहे, टायमिंग आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप कव्हर पॉइंटला. अखेरता चेंडूचा झाला विजय. रन मिळतील 4 चौकार. संघ पुढे जाईल 4च्या मदतीनं. रन फलकावर धावा टोटल 9. ओ ग्रेट डिलिव्हरी, परफेक्ट बुंद्यात हा चेंडू बघितला आपण. 1 रन इथे मिळेल. थोडस डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील तिथे झालाय. षटक पहिलं सुरू आहे मैदानामध्ये आणि रन फलकावर धावा आतापर्यंत डबल डिजिट 10 रन बिनबाद. सुरुवात करत असताना पहिल्यांदा बॅटिंग वाटायला आली. गावदेवी तुर्भे पहिल्या मॅच मध्ये या संघाने आपल्या बॉलिंगच्या जीवावर बॉलिंग अटॅकनं जवळपास 48 धावा मैदानात डिफेन्स केल्या होत्या. लेग ब्रेक पुन्हा एकदा इथे बघू शकता. अपील भरपूर झाले. हाईट फॅक्टर पंचाने बघितलं, विचार विनिमय केला. इन्स्टंट हिटिंग हा चेंडू होत नव्हता हेच बघितलं आणि त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय आणि धावसंख्या फलकावर धावा लागलेत त्या 10 रन. डीजी प्लीज.
राजेश भोईर असं म्हणतात की झेल सुटल्यानंतर खेळाडू जखमी होता आणि जखमी वाघ हा तुटून पडतो. स्क्वेअर कट साठी चालले होते डॉट बॉलची ते सांगता होत असताना कमबॅक करतायत गोलंदाज अक्षय गाडगे. सध्या बॉलिंग ट्रॅकवर मॅच लय भरपूर महत्वाचे लयबद्ध खेळ तुम्हाला करावा लागेल. टॅप केल्या बॉलला पुन्हा एकदा वन्स अगेन फिल्डर आहेत रन तिथे घेतली जाणार नाही. सरीकरच्या रिंगणामध्ये हा चेंडू तुम्ही बघितला डॉट बॉल इथे आलाय. षटकारानंतर 2 डॉट बॉल म्हणजे आत्ता या षटकामधील 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 रन आलेत. 4 चेंडू खेळत असताना आतापर्यंत एक षटकार टोकला बॅट्समन. लोवर फुल टॉस बॉल गॅप मध्ये ढकललाय. फ्लायटेड स्ट्रोक आहे हा पॅरलल स्ट्रोक आहे. बॉल सीमा पार षटकार. दोन चेंडूमध्ये दोन मागील माफ करा 5 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत. अंतिम बॉल आता उर्वरित शिल्लक आहे. राजेश भोईर सुटलेला जाईल त्याचा फायदा उचलत असताना 2 षटकार. जीवनचे आज खेळत नाही यात मात्र शंकाच नाही. जेवढे फटके अगदी मैदानामध्ये राजेश भोईर टोके तेवढा त्याचा ताव जीवनवर निघेल. हे क्रिकेटच आहे. अनेक वेळा तुम्ही आम्ही क्रिकेट खेळ पाहिलाय अनुभवलाय. अगदी फ्लिक ऑफ द रिस्ट केला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एक रन इथे कंप्लीट स्वतःकडे स्ट्राईक ठेवे राजेश भोईर. ओव्हर इथे एंड होईल. 2 षटकं संपली. चांगल्या रन आलेत. बोर्डवर धावा लागलेत. पहिल्या षटकामध्ये आले ते 10 या ओव्हरमध्ये आले 13 टोटल 23. तर निश्चित स्वरूपात चेतनेश्वर म्हात्रे यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी खऱ्या अर्थाने स्पोर्टची सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा हा फॉल हेलिकॉप्टर साईनने लॉन्च केलेला फटका ग्रेट कॅच. सुंदर झेल तिथे टिपला गेलाय फलंदाज बाद. राजेश भोईरच्या खेळीचा अंत झालाय 3 षटकार 1 चौकारच्या मदतीने त्याने 24वा वैयक्तिक आपल्या टीम साठी केल्या. अक्षय गाडगे खूप चांगला झेल त्याने तिथे कलेक्ट केलाय. रन फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळतात. टोटल 29 रन आतापर्यंत एकवटण्यामध्ये सक्षम ठरलाय. बॅटिंग करत असताना पहिल्यांदा गावदेवी तुर्भे 29. सन्मानपूर्वक हा
चेंडू तिथे खेळून काढलाय, 1 रन कंप्लीट केले जाईल. महागुरु गतवर्षी देखील पहिला सामना आणि मेगा फायनल पर्यंत सगळे सामने 5 ओव्हरचे झाले. गतवर्षी फक्त मी 2 स्पर्धेमध्ये पहिला पासून मेगा फायनल पर्यंत 5 ओव्हरचे सामने बघितले होते. एक म्हणजे चैतन्येश्वर खुटारी आणि दुसरा म्हणजे जय हनुमान टार्गेट 11 देवद. पुन्हा एकदा जमिनी समांतर हा फटका इथे खेळून काढलाय. रनिंग बिटवीन द विकेटला महत्व दिले गेले. 1 रन मिळेल. 3-0 30वा श्री 2 आलेत, माफ करा. टोटल होती 32. कंट्रोल केलाय षटकारानंतर कमबॅक. हा देखील खूप चांगला चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉलची इथे सांगता होत असताना पवन गायकवाड सध्या बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी हाताळली. 32 पर्यंत संघ पोहोचलाय. सध्या मैदानामध्ये उदेश पाटील, सायकल एंडकडे तुम्हाला मोहन भोईर बॅटिंग करतायत. फक्त 1 खेळाडू आतापर्यंत गमावलाय. उलटॉस होता, फायदा उचलू शकला नाही. नाखुश आहे स्वतःवर. खूप चांगला म्हणताना की एकदा जर जीभ भाजली तर ताकी फुंकून पिला जातो. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला आणि तदनंतरचे 5 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये आले टोटल 9 रन फलकावर धावा लागले. 32 1 गडी गमावलाय. तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने संजय भोईर यांचाही सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार. संजय भोईर यांचा आभार व्यक्त करू खुटारी गावातील की त्यांच्या माध्यमातून कुमार ऑर्डर सप्लाय पियुष संजय भोईर यांच्याकडून खऱ्या अर्थाने कूलर पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि स्पर्धेमध्ये पाहतो प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराचं जे गौरव चिन्ह आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत कुमार तियांश विनेश पाटील देसाईगाव यांचं आम्ही चैतन्येश्वर मित्रमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. ओ टू वैभव बोपी. चौथ्या षटकाला आता सुरुवात येथे करणार आहोत. चौथ्या षटकामध्ये जीवन गायकवाड बॉलिंग ट्रॅकवर आलाय. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, फुल टॉस. आ बैल मुझे मार ही सुवर्ण संधी दिली. आलाय सीमा पार षटकार. उद्देश पाटीलच्या बॅट मधून हा तडाखा बघायला मिळाला. धावा फार गतीने पुढे चाललेत. 38 पर्यंत आतापर्यंत संघ पोहोचलाय. पुन्हा एकदा इट्स अ शो टाइम हे सांगत असताना मैदानामध्ये उद्देश पाटील ठोकतोय. 2 बॉल 2 षटकार. उद्देश नावातच भरपूर काय आहे. उद्देश म्हणजे ध्येय, उद्देश म्हणजे स्वप्न, उद्देश म्हणजे एखादी आस. आणि तो उद्देश मैदानामध्ये आपले उद्देश साध्य करताना दिसलाय. मागील 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलाय. धावसंख्या झपाट्याने पुढे चालले. रन फलकावर लागलेत 44 44 धावा. जीवन गायकवाड मैदानामध्ये थोडस महागडा ठरत असताना कमबॅक त्यालाही करावे लागेल, कारण आपण दोलायमान अवस्थेमध्ये असतो. समालोचन करत असताना दोन्ही टीम विजयासाठी आलेले असतात. बॉलर तयार. पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. 3 बॉल आणि 3 षटकार. पहिला खेळाडू ठरतो या स्पर्धेमध्ये ज्यानं 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत. नाव आहे उद्देश पाटील.
तर वैभव निश्चित स्वरूपात याचं नाव आहे फलंदाजाचं उद्देश. काय उद्देश घेऊन मैदानावर खेळपट्टीवर खऱ्या अर्थाने दादागिरी त्याची बघायला मिळतो फलंदाजाच्या आपल्या बॅट मधून. खऱ्या अर्थाने लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकारांची ती आतषबाजी झालेली आहे. तुर्बे गावाच्या दृष्टिकोनातून नव्हे तर सर्व प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम या वर्तमान लढतीमध्ये खऱ्या अर्थाने उद्देशने केलेलं आहे. अर्धशतक पूर्ण झालं. बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्भेचं 3 बॉल 3 षटकार आलेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जीवन. भरपूर अगदी मी म्हणेन भरपूर सर्वसाधारण गोलंदाजी राहिली या षटकामध्ये जीवनची. दुसरे साडे निघाले. थोडासा चुकीचा थ्रो. 2 कंप्लीट झालेत. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 20 धावा या ओव्हर मध्ये आलेत. उद्देशा बॅट मधून ही धमाकेदार फलंदाजी. वैयक्तिक तो 5 चेंडू मध्ये 21 वर पोहोचलाय. धावा पुढे पुढे चाललेत. जीवनला कमबॅक असंच करावं लागेल. ऑलरेडी भरपूर रन त्यांनी खर्च केले परंतु उद्देश मी थांबणाऱ्यांपैकी नाही. व्हॉट अ शॉट. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये एवढा उंच आणि लांब पहिल्यांदाच हा षटकार गेला असावा. जबरदस्त बॅटिंग. क्या बात आहे. काय बॅटिंग. जसा नाव तसं फलंदाजी. उद्देश हे नाव सातत्याने लक्षात राहील. गोलंदाजी करत असताना रोहिंजन संघाच्या या गोलंदाजाच्या कारण 4 षटकार आतापर्यंत आलेत. धावा झाले टोटल 58. एक चांगल्या चेंडूच्या प्रतीक्षेत. पुन्हा एकदा वन मोर टाइम. परंतु यावेळेस थोडासा अर्धवट राहिला. हा फटका क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. बॉल खाली. जरूर तिथे झेल कॅरी केला गेलाय. फायनली ती विकेट मिळाली. उद्देशला थांबवलंय. तर खऱ्या अर्थाने उद्देशी फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा निश्चित स्वरूपात. सन्माननीय प्रभाकर गायकर एकटपाडा प्रभाकर शेठ यांचं इथे आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर. प्रभाकर शेठ गायकर एकटपाडा. एकच नाद बैलगाडा शर्यत या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. उद्देश खेळीचा अंत झाला. टाळ्यानं त्याचं स्वागत केले जाते. अगदी खेळाडू कक्षामध्ये का नाही. एखादा खेळाडू इतकी अगदी कमी वेळ मैदानामध्ये राहिला. जवळपास 7 चेंडू त्यांनी फेस केले ज्यामध्ये एकूण 4 षटकार दाखवले आणि जबरदस्त बॅटिंग केली. याच्या अगोदर फलंदाज राजेश भोईरची वैयक्तिक 24 धावांची इनिंग. 27 धावा केल्या उद्देश पाटीलनं आणि रन झाले टोटल 58. 58 आतापर्यंत मधले. लास्ट ओव्हर सुमित खंडागळेच्या खांद्यावरील जबाबदारी दिले. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेशन इथे महत्व दिलं गेलं. लेग बाय च्या स्वरूपाने रन येईल. रन फलकामध्ये बदल. 59 पर्यंत आता संघ उंची गाठते. भरपूर मोठ्या रन आलेत. मागील मॅच बघितलं 49 चेस झाल्या. त्याच्या अगोदर 62 धावाच्या डिफेन्स झाल्या. त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं 54 धावाच्या चेस झाल्या होत्या आणि पहिल्या मॅच मध्ये 47 धावा याच तुर्बेनं डिफेन्स केल्या होत्या आणि आता धावांची उंचीच गाठली. उद्दिष्ट साध्य केलं या पहिल्या इनिंग मध्ये. बॉलर तयार. गतीनं बीट केलं. गती परिवर्तन फसवलं या बॉलवर फलंदाजाला. स्लोअर वन हे तुम्हाला आलं पाहिजे. एखादा स्लोअर वन, एखादा बाउन्सर, एखादा वेगवान परफ्यूम डिलिव्हरी, एखादा वाईड यॉर्कर, एखादा ब्लॉक हॉल, एखादा गुड लेंथ वरून इन स्विंग किंवा एखाद्याला लेग समोरून लेग ब्रेक या गोष्टी आत्मसात होणं गरजेचं असतं. आज बॉलर म्हणून तर तुम्ही फलंदाजाला थांबवाल. पुन्हा एकदा इतकं चांगलं एलिव्हेशन जुळलं नाहीये. बॉल चला लॉंग ऑनला. फिल्डर आहे. 1 रन मिळेल. क्विक थ्रो एकाच ऍक्शन मध्ये ऑन दी स्टंप थ्रो. एकच रन मिळेल. धावसंख्या पुढे पुढे चालले. बोर्डवर धावा लागले. 6-0 60. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत अशी माहिती आम्हाला देत आहेत सध्या इथे जयेश मात्रे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ड्राईव्ह केला. डीप काऊ करण्याचा फिल्डर आले. सिंगल बनले. खराब फिल्डिंग.
वेग घेतला थ्रो साठी 2 कंप्लीट. मोठी तयारी दाखवावं लागेल साई 11 नवीन वर्षात रोहिंजनला, कारण त्यांनी ही 54 चेस केल्या होत्या, परंतु आता या मॅच मध्ये आतापर्यंत 62 बनलेत. 62 धावा, अजून 2 बॉल येणं बाकी. वेट अँड वॉच अँड दॅन प्ले. फटका तर चांगला होता, परंतु फिल्डरला भेट आला नाही. गुड फिल्डिंग, 1 रन. सिंगल रन आले. 63 टार्गेट सेट बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आणि क्लीन बॉल. अशा रीतीने पहिलं सत्र संपलं जरूर, परंतु सुंदर गोलंदाजी केली सुमित खंडागळेने. या षटकामध्ये धावा रोखल्या, 5 धावा दिल्या, 1 विकेट घेतली आणि पहिला डाव खेळाचा संपला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या सेशन मध्ये खरं तर गावदेवी तुर्भे या संघानं फलंदाजी वाटायला येत असताना टोटल रन केलेत या टीमनं 63 केलेत. 64 धावांचं आव्हान साई 11 नवीन वसाहत रोहिंजन या टीम समोर. लक्ष मोठं आहे, कशा पद्धतीनं पाठलाग केला जाईल की तुर्भे संघानं मागील मॅच मध्ये ज्या 47 डिफेन्स केला होता तशाच पद्धतीनं चांगली गोलंदाजी करेल बघायचंय. आता खरी फाईट होईल साई, कारण एक टीम जी गावदेवी तुर्भे ज्याने रन डिफेन्स केल्या होत्या आणि एक टीम जी साई 11 नवीन वसाहत रोहिंजन ज्याने रन चेस केल्या होत्या, आणि आता हे दोन्ही टीम आमने सामने. तर निश्चित स्वरूपात बघा, रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एक पणाच्या भरती पाणी, एक पणाचे भरती पाणी, मातीच्या घागरी. खऱ्या अर्थाने पाण्याची खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला निश्चित स्वरूपात ज्यांचा खूप मोठं योगदान लाभलेलं आहे, ते 5 दिवस पाण्याची व्यवस्था या स्पर्धेकरता वैभव चंद्रकांत निमशे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सिक्सर किंग साठी बघा स्पोर्टची बॅट आहे, आरके स्पोर्ट यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. ग्राउंड साठी पाण्याची जी व्यवस्था आहे ती निश्चित स्वरूपात किसन दत्तू म्हात्रे आणि गुरुनाथ सरपड म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ग्राउंडची खऱ्या अर्थाने क्लिनिंग साठी जी व्यवस्था सूर्यकांत दादा आसुराम म्हात्रे आणि गजाराम बालाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून ग्राउंड साठी जेसीबी उपलब्ध झालं. वीरेंद्र सीताराम म्हात्रे आणि संतोष परशुराम म्हात्रे सर्वांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद महागुरु. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर बघायला मिळेल ओम साई CCTV भावेश म्हात्रे स्पेशल ऑफर 16,000 रुपयामध्ये तुम्हाला अगदी 4 SD 2 मेगापिक्सलचे कॅमेरे, त्यासोबत 4 चॅनल DVR, 1 TB हार्ड डिस्क आणि त्यासोबत 4 चॅनल पॉवर सप्लाय आणि त्यासोबत 90 मीटर केबल. मी म्हणेन सगळ्यात मोठी ऑफर आहे. उपरवाला सब देखताय. जर घर किंवा तुमचं काही सिक्युअर करायचं असेल तर इमिडिएटली कॉन्टॅक्ट करा भावेश म्हात्रेला. बोलूया दुसऱ्या सत्रामध्ये समालोचन ऐकूया साई पाटील तुर्भे. तर निश्चित स्वरूपात इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला जय दुर्गा एकता 11 रोंजन आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे जानुमान उत्तर शिव. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी इथे नाणेफेक केली जाणार आहे. सेकंड राऊंडचा सामना असेल. सेकंड राऊंड साठी बघा रोंजन जय दुर्गा एकता 11 रोंजन विपक्ष जानुमान उत्तर शिव. नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. केतन पाटील रोंजन यांचं नाणेफेक कक्षकडे आगमन होत आहे. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. आज चर्चा होती ज्या दोन संघांची खऱ्या अर्थाने दैसर आणि गावदेवी पिसारबे क्रिकेट संघ, मात्र या दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर फेकले गेलं. ताकदवर संघ म्हणून त्या संघांकडे बघितलं गेलं होतं खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये, कारण क्रिकेट हे अनिश्चिततेमध्ये भरलेला हा खेळ म्हणून ओळखला जातो. मैदानाकडे बोलणार आपण रोंजन क्रिकेट संघ. केतन या आपण उत्तर शिव संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तत्पूर्वी बोलूया समालोचक साई पाटील यांच्याकडे. थँक्यू महागुरु, थँक्यू वैभव भोपी. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. द्वितीय फेरीतील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टॉस जिंकला प्रथमतः रोहिंजन नवीन वसाहतनं. फिल्डिंग स्वीकारली होती आणि बॅटिंग करत असताना तुर्भे संघानं 2 गडी बाद 63 बनवल्या. 64चं टार्गेट
आता समोर आहे ते नवीन वसाहत संघाच्या सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित खंडागळे आणि साथीनं प्रसाद मुकणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज तुर्बे संघाचा मोहन भोईर सुसज्ज होतोय कॉम्बॉक्स एंड कडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू प्रहार केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, राजेश आहेत. सुरुवातीला असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो झेलसाठी, परंतु अंततः त्यांनी स्वतःला सावरलं आणि मागे जाऊन चेंडू फील्ड करणं त्यानं पसंत केलं आणि चेंडूवरती धावा येतात त्या 2 धावा. 2 धावेनं डावाला मात्र सुरुवात करत असताना नवीन वसाहत संघाला विसरून चालणार नाही, कारण की ताकदवर अशा गावदेवी दहिसर संघाला ह्या संघानं परास्त केलाय. दरम्यान हा चेंडू चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू फेकी आपण पाहतोय मोहन भोईरकडनं. मागच्या मॅच मध्ये देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली होती मोहनचा. जर आपण स्पेल आणि त्याचं विश्लेषण जर पाहिलं तर 2 षटकं त्यानं फेकली होती आणि फक्त 11 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. अप्रतिम गोलंदाजी केली होती. अवघ्या 47 धावा डिफेंड केल्या होत्या तुर्बे संघानं, कारण की ह्या खेळपट्टीवरती ॲव्हरेज स्कोअर 50 आपण पाहतोय, पण तो एकमात्र संघ ज्या संघानं 50 पेक्षा कमी धावा 5 षटकामध्ये डिफेंड केल्या होत्या. इथे देखील टॉपेज लागली आहे, परंतु नशिबाची साथ. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेनं सरळ स्क्रीनवर जाऊन आदलतोय. सीमा रेषा पार, चौकार. नेक्स्ट मॅच असणार आहे ती उत्तर शिव आणि त्यांच्या विरोधात श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन असे 2 ताकदवर संघ आमने सामने असतील. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असेल. उत्तर शिव संघाचा संगणक या ठिकाणी आहे, तर रोहिंजन संघ आपला प्रतिनिधी यस आहे, केतन आहे त्या ठिकाणी. आपण एका षटकानंतर टॉस जरूर करू. तुर्ताच जाऊया मॅचच्या दिशेने. 3 चेंडू समाप्त झाले. धावा धावपळकावरती 6 आपण पाहतोय. 64 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. दरम्यान हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. पहिला धक्का नवीन वसाहत संघाला परतावं लागेल ते सुमित खंडागलेला. पंचांचं बोट आकाशाकडे होतं. मुख्य पंचांकडनं दर्शवण्यात आलं की फलंदाज हा बाद आहे. यस, बॅट कट आहे. करावी लागेल. अनुभवी क्रिकेटर आहे. म्हटलं जातो की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु. परंतु असंही म्हटलं जातं की एक्सपिरियन्स इज द नॉट ओनली बेस्ट टीचर बट एक्सपिरियन्स इज द बेस्ट फ्युचर. अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु आणि त्याचबरोबर अनुभव हा भविष्याचा सुद्धा खऱ्या अर्थाने भविष्यही मानला जातो. भविष्यात अनेक खेळाडूंना युवांना खऱ्या अर्थाने घडवण्याचं काम अशा सिनियर क्रिकेटरांच्या माध्यमातून साई पाटील सातत्याने होत असतो. यस, नक्कीच. सध्याच्या घडीला तुर्बे संघ जो गावदेवी तुर्बे संघ आपण पाहतोय, त्या संघाचं नेतृत्व मोहन भोईर सातत्यानं करत होता. आज जरी कदाचित त्यानं नेतृत्वाची भूमिका दुसऱ्याच्या खांद्यावरती दिली असली तरी देखील सूत्र मोहन भोईर हलवण्याचं काम सातत्यानं करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा हा चेंडू. अक्षय घाडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंचांकडनं वाईटची खून आपण पाहू शकाल. अतिरिक्त 1 धाव आता संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं आता सांघिक धावसंख्या 7 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. चांगला चेंडू या ठिकाणी मात्र अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलाय, कारण की अगदी गोलंदाजच्या डोक्यावरून हा फटका खेळण्यात आला होता आणि स्क्रीनच्या समोर हा दर्जेदार चौकार अक्षयच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतो. आणि 4 धावसंख्या दुहेरी अंकात 11 वरती. 1 to go शेवटचा चेंडू आता षटकातील शेष आहे. ज्या वेगानं मात्र धावा बनवायच्या आहेत तो वेग आता राखण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. तो अर्थातच नवीन वसाहत संघ 1 धाव चिकित सिंगल ह्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. तर नाणेफेक किती केली जात आहे. मयूर म्हात्रे शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत. मयूर या एका बाजूला हनुमान क्रिकेट संघ उत्तर शिव आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जय माता जय दुर्गा माता खऱ्या अर्थाने एकता 11 रोंजन. सामना 5 षटकांचा सेकंड राऊंडचा सामना. मयूर दादा एकच वादा. मयूर दादा यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाते. नाणेफेकीचा कौल एकता 11 रोंजन. फक्त निर्णय
प्लेइंग 11 मध्ये काय तुमच्या बदल असेल, परिवर्तन? नाही नाही सेम टीम सेम टीम असणार आहे. काय आपल्या संघामध्ये काय परिवर्तन असणार आहे महत्वपूर्ण लढतीमध्ये? नाही नाही परिवर्तन काय नसणार आहे. मात्र मागच्या सामन्यामध्ये जे फलंदाजी झाली तशाच प्रकारची फलंदाजी केली तर नक्की प्रतितोर होतं. यापूर्वी तुमच्या आणि रोंजन क्रिकेट संघाची यापूर्वी कधी लढत झाली होती? या सामन्याकडे कशा नजरेने आपण पाहता? नक्की रोहित संघाने जी गोलंदाजी दाखवली, जो चिनू दादा होता, ती चिनू दादाने जी गोलंदाजी दाखवली त्याला प्रतिसाद देण्यासाठी आमचे बॅट्समन तर तसे आहेत. त्याच प्रकारे बघूया आता कशाच प्रकारे. थँक्यू. बरोबर. वेल खऱ्या अर्थाने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. त्यांनी सांगितले रोंजन क्रिकेट संघाची ताकद आहे गोलंदाजी, तर आमची ताकद आहे फलंदाजी. निश्चित बिग बॅटल नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र चालू सामना तुर्बे आणि विरुद्धात तर रोहिंटन. सामना वर्तमान लढत सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही समर्थकाने खऱ्या अर्थाने त्याला आपलेच आहे करिअर कमिटीची ऑर्गनायझर कमिटीचे प्रतिनिधी आहे. स्वागत आहे तुमचं. तर विद्यमान सामना तुर्बे आणि नवीन वसाहत ह्यांच्यामध्ये आपण पाहतोय आणि तुर्बे संघासाठी शुभेच्छा आल्यात दत्ता शेठ पाटील बुर्दुलचे, ज्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तुर्बे संघाला विजयासाठी. राजेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू हवेमध्ये फुल टॉस चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु सफल झाला नाही. या 2 धावा चपलाईनं कंप्लीट करण्यात आल्या त्या अक्षय गाडगेच्या माध्यमातून. 2च्या मदतीनं धावफलक आता 14 वरती जाऊन विसावेल. 30 चेंडू आणि 64 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. 5 षटकांची मॅच म्हणजे जवळजवळ 13च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. सुरुवात पॉवर प्लेमध्ये 12 बनवल्या होत्या. एक गडी जरी त्यांचा बाद झाला असला तरी देखील मात्र कामगिरी अगदी कट टू कट करण्याचा प्रयत्न नवीन वसाहतचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. इथे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. ज्या प्रकारची व्यूहरचना आखली होती मी म्हणेन अक्षयसाठी, त्या रचनेत तो अडकलाय आणि महत्वाचा धक्का तो नवीन वसाहत संघाला. अक्षय गाडगे बॅक टू द डगआउट. तर प्रेक्षकांसाठी आणि संघांसाठी सुवर्ण संधी आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे आयोजित 2024 एक पर्व अनुभवायला मिळणार आहे आपल्याला. 29 डिसेंबर 2024 रोजी एक दिवसीय स्पर्धा असणार आहे. प्रवेश फी असेल 5,500 रुपये. प्रथम पारितोषिक 25,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक 12,500 रुपये. आकर्षक अशा ट्रॉफीज असतील. मालिकावीरसाठी कूलर देखील आहे. तर एक दिवसीय ती स्पर्धा आहे. 10 संघ त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. तर ज्या कोणत्या संघाला सहभाग नोंदवायचा आहे तर त्यांनी संपर्क साधायचा आहे. विद्येश पाटील असतील, दीपक भोईर असतील, पूरण भोईर असतील, सुहास पाटील असतील, विशाल पाटील असतील, अक्षय अतुल असतील, या सर्व आमच्या आयोजनकर्त्यांशी संपर्क साधायचा आहे. दिनांक 29 डिसेंबरला ती स्पर्धा होणार आहे. एक दिवसीय स्पर्धा. लोहाप तिथे पूर्ण असेल याची दक्षता प्रत्येक संघानं घ्यायची आहे आणि एक सुवर्ण संधी आपल्या लोहापच्या संघांसाठी असेल. ना बॅक टू क्रिकेट. आतापर्यंत जर आपण ह्या मॅचचा लेखाजोखा पाहिला तर पहिल्या षटकात वापसी केली होती, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हवी होण्याचं काम करत असताना राजेश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन आता दाखल झालाय. मागच्या मॅचचा मॅच विनर त्यानं एका हाती सामना टर्न केला होता आणि बलाढ्य अशा गावदेवी दैसरला परास्त करण्यामध्ये ज्याची महत्वाची भूमिका राहिली होती तो पवन गायकवाड आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजीमध्ये फारसा कारनामा आज तो करू शकला नाही ह्या मॅचमध्ये, परंतु आता फलंदाजीमध्ये त्याच्याकडनं अपेक्षा जरूर वर्तवली जाईल, कारण की लक्ष मोठं आहे. 5 षटकामध्ये 64चा पल्ला विजयासाठी त्यांना पार करायचा आहे आणि आता विरोधी संघ त्यांचा तुर्बे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅचमध्ये नवनवीन संकट, नवनवीन मी म्हणून अडथळे आपल्या समोर येत असतात, परंतु त्यांना दूर सारून विजयाचा रस्ता आपल्याला मात्र पूर्ण करावा लागतो. परंतु तो करत असताना आता संघर्ष आपण पाहतोय अर्थातच रोहिंदन नवीन वसाहत संघाचा. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. राजेश भोईरचे 4 चेंडू हाताळलेत, फक्त 4 धावा राजेश भोईरनं खर्च केल्यात. अष्टपैलू खेळाडू आहे, नेहमीच तुर्बे संघाचा तारणहार म्हणून त्याची भूमिका आपण पाहतो. इथे फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला बीट केल्यानंतर चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार.
बॅटमधनं हा चौकार आपण पाहतोय. ते ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण आहे त्याची पाहणी केली जाते आणि तदनंतर कॅप शॉट सिलेक्शन पवनकडनं आपण पाहतोय. चांगला खेळ आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आज उद्देशनं मात्र अप्रतिम कार्य केलं. कारण की पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं सलग 3 चेंडू 3 षटकार, एकंदरीत एका षटकामध्ये 4 षटकार उद्देशनं टोकले. आणि याचंच कारण की चांगल्या स्थितीमध्ये तुर्बे संघ आहे आणि की एक चांगली धावसंख्या त्यांनी पहिल्या सत्रामध्ये सेट केली आणि प्रतिस्पर्धी संघ त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता थोडा कोयना बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. चला टीम मीटिंग करायची नाही, यानंतर अजून एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. थोडीशी घाई आपण करायची आहे. तर खऱ्या अर्थाने बघा स्पर्धेचा उद्या रविवार दिनांक 15/12/2024 स्पर्धेचा दुसरा दिवस असणार आहे. सी गटातील लढती असणार आहेत. पहिला सामना परफेक्टली 9 वाजता चेंडू या विकेटवर फेकला जाणार आहे. गावदेवी क्रिकेट संघ आदई विपक्ष नावाली क्रिकेट संघ. त्याचबरोबर दुसरी लढत असणार आहे तलोजा मस्कूर विपक्ष नेवाली गौरी स्पोर्ट नेवाली राजेश कातार यांचा संघ असेल. तिसरी लढत असेल डांगरेश्वर क्रिकेट संघ मोरबे विपक्ष धाकटीजुई क्रिकेट संघ. आणि चौथी लढत असणार आहे कोपरा विपक्ष नितलस संग्राम 11 नितलस. उत्तर शिव खऱ्या अर्थाने जीवन यांचा संघ असेल आणि त्यांना फाईट करणार आहे संग्राम 11 राहुल काट यांचा संग्राम 11 नितलस. अशा लढती असतील. परंतु पहिली लढत पहिला सामना 9 वाजता परफेक्टली चेंडू या विकेटवर फेकला जाणार आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. येस, थँक्यू महागुरु. वन्स अगेन मोहन भोईर. पहिला चेंडू प्रहार केला अगदी बॅटच्या रडारमध्ये. ओव्हरपिच चेंडू आणि लवकरच ओळखला चेंडूला पाठवलंय ते सीमारेषा पार. दर्जेदार असा षटकार फलंदाज प्रसाद कडनं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सलामीवर प्रसाद आणि साथीनं पवन. जोपर्यंत हे 2 फलंदाज मैदानात असतील तोपर्यंत आशा पल्लवित असतील. परंतु बॅटची एज लागली. चेंडू खराब होता, खरं तर शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु त्या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रसादचा फसला आणि ते मोठा धक्का नवीन वसाहत संघाला. आणि धक्का क्रमांक 3 फलंदाज प्रसाद बॅक टू द डगआउट. विचार आपण जर केला ना चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळाचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करू. आज रोंजन या गावातील खऱ्या अर्थाने जे नवीन वसाहत खऱ्या अर्थाने आपण पाहतो तो संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. निश्चित स्वरूपात त्या संघाला आपण इथे संधी दिली. आज ग्रामीण भागामधला हा प्रतिनिधित्व करणारा संघ आहे, त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे क्रिकेट संघाचंही मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन करतो. षटकारानंतर प्रत्युत्तर खरं तर मोहन भोईरकडनं आपण पाहतोय. फलंदाज बाद झाला. प्रसाद तो महत्वपूर्ण खेळाडू होता, सलामीवर होता, त्याला बाद केलंय. यॉर्कलेनचा चेंडू अप्रतिम चेंडू फेकी सातत्यानं आज मात्र चांगलं कार्य मोहन भोईरकडनं तुर्बे टीमसाठी आपण पाहतोय. 2 धावा चपलाईनं इथे देखील कंप्लीट होतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आता येतोय. संस्कार, यस, निकनेम चिक्या. लेफ्ट ओव्हर द विकेटनं मोहन. अरे बॅटनं इथे मात्र चांगला प्रहार केला. अलॉंग द कार्पेट चेंडू गरंगळीत जाईल डीपमध्ये. काऊ कॉर्नर क्षेत्रात मिळेल ती फक्त सिंगल. लक्ष थोडं मोठं आहे, केवळ सिंगल डबलनं हे लक्ष पूर्ण होणार नाही आहे. त्यासाठी हवाई सफर इथनं पूर्ण करावा लागेल. प्रयत्न जरूर केला जाईल आणि जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पवन आहे तोपर्यंत अपेक्षा जरूर बाळगल्या जातील त्यांच्या चाहत्यांकडनं. कारण की मागची मॅच फिनिश केली होती, अगदी षटकार टोकत विजय प्रस्थापित केला होता. इथे देखील प्रयत्न चालवलाय. डीपमध्ये स्क्वेअर लेगला हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आडव्या बॅटनं जणू काही चपराक लावली होती परंतु मिळेल ती सिंगल. सिंगल डबलनं आता धावफलक पुढे नेण्याचं काम करत असताना धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आतापर्यंत षटकातील 5 चेंडू समाप्त झालेत. अंतिम चेंडू असणार आहे मोहन भोईरकडनं.
प्रहार करायचा होता, बॅटची आतली कडा लागली, चेंडू गेलाय तो बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाच्या दिशेनं. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत प्रयत्न चालवला होता धाव घेण्याचा, परंतु अंततः नकार दिला. बचेंगे तो और भी लढेंगे हा पवित्रा मात्र आता धारण करण्यात आलाय तो अर्थातच नवीन वसाहत संघाकडनं. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि आतापर्यंत जर स्थिती आपण पाहिली तर 3 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या 30 या आकड्यावरती मात्र आता स्थिर पाहायला मिळते. आणि निर्धारित जर आता उर्वरित 12 चेंडूंचा आपण विचार केला तर लक्ष्य 64चं गाठायचं आहे, म्हणजे 34 धावा येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी कंप्लीट कराव्या लागतील. तर निश्चित स्वरूपात 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे रोहिंजन नवीन वसाहत क्रिकेट संघाला 34 धावांची गरज आहे, म्हणजे 17च्या सरासरीने त्यांना खेळावं लागेल. परंतु साई पाटील आणि वैभव जर आपण विचार केला बघा, जयद दादा आपले मात्र ऑर्गनायझर आहेत, विशाल आपल्याला इन्फॉर्मेशन देतात की एका गावातील रोंजण गावातील 4 संघ अ गटामध्ये खेळतं, बी गटामध्ये क आणि ड अर्थात ए बी सी आणि डी. आज डी आणि सी खेळतो हा संघ डी मध्ये खऱ्या अर्थाने वर्तमान लढत डी ची पाहतो. त्यानंतर चिनू पाटील हे सी गटामध्ये खेळणार आहेत. त्याच्यानंतर आपण बी प्रणव पाटील जो बायकर मॅन झाला खऱ्या अर्थाने मोरबे येथील स्पर्धेत, त्यांचा बी गटामध्ये खेळणार आहेत. तर मधुकर पाटील मधुकरचा संघ असेल आणि ते एक गटामध्ये खेळणार आहेत, म्हणजे एका गावातील 4 संघ. नक्कीच गट जरी असले तरी देखील क्रिकेट आहे. क्रिकेट खेळ असा आहे ज्या खेळामध्ये म्हणून कधी कधी बलाढ्य संघ देखील एका छोट्या संघाकडनं परास्त होताना देखील आपल्याला पाहायला मिळतं, कारण की गाव देखील मोठा आहे आणि खेळाडू देखील भरपूर आहेत. आपल्या विभागामध्ये अशी भरपूर गावं आहेत जिथे बरीचशी संघ आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धी करवल्याचा देखील आमचाच विचार केला तर आमच्या तुर्बे गावामध्ये देखील 3 संघ आम्हाला पाहायला मिळतात. आज बऱ्याच ठिकाणी भरपूर नवोदित खेळाडू घडतात, त्यांना संधी प्राप्त व्हावा. किरवलीमध्ये देखील 3 संघ आपण पाहतो, जेणेकरून नवनवीन खेळाडूंना देखील खेळण्याची संधी प्राप्त व्हावा ह्या हेतून देखील संघ हे बांधले जातात. इथे मात्र स्वागत झाले ते संकेतचा पहिल्याच बॉलवरती चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या सीमारेषा पार चेंडूला धाडलं आणि 4 धावा एकवटल्यात. आणि 4च्या मदतीनं मात्र धावफलक 34 वरती, ज्या 34ची आवश्यकता होतं त्या 34 आता स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आणि आता आवश्यकता असेल ती 30 धावसंख्येची. हे इक्वेशन आपण पाहतोय सध्याच्या घडीला येणारे 11 चेंडू आणि गरज असेल ती 30 धावसंख्येची. सामना अजूनही संपला नाही महागुरु, कारण की जोपर्यंत पवन मैदानात आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये काहीही घडू शकतो ही क्षमता आहे. आणि मागच्याच मॅचमध्ये ती क्षमता त्यानं सिद्ध केली होती आणि या मॅचमध्ये देखील तोच प्रयत्न त्याचा आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू रफ्तार पाहायला मिळतोय ती संकेतकडनं देखील. मागील 2-3 वर्ष संकेत देखील चांगलं कार्य करतोय, परंतु फॉर्म कधी कधी चर्चेचा विषय हा राहतो. परंतु आज त्याला स्वतःला पुन्हा सिद्ध करावं लागेल, कारण की प्रतिस्पर्धी संघ ज्या संघाला बऱ्याचशा धावा बनवायच्या आहेत, परंतु त्या बनवत असताना कुठे का होईना अंकुश लावण्याचं कार्य ते संकेतला देखील करावं लागेल. एका बाजूनं प्रयत्न आहेत ते कसोशीनं ते पवनचे आणि त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात ते संकेतकडनं. चांगला चेंडू चौकारानंतर 2 चेंडू अतिशय शांत डोक्यानं संकेतनं डिलेव्हर केलेत. हा प्रयत्न गरजेचा आहे. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी सातत्यानं आपण पाहतोय, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज आपल्याला हवी होताना पाहायला मिळतात. हे टेनिस बॉल क्रिकेट आहे. आपण म्हणतो नेहमीच की बारी बारी सबकी बारी, पहिले तेरी तो अब हमारी, असं चित्र नेहमीच आपण पाहतोय. कधी फलंदाज चांगले फटके खेचताना पाहायला मिळतात तर कधी गोलंदाज देखील विकेट हॅट्रिक नोंदवताना देखील पाहायला मिळतात. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि आशिष दवने मात्र सेकंड अटेम्प्टला हा झेल पूर्ण करतायत. आणि आता पवनचा खेळ संपुष्टात आलाय. धक्का लागलाय मोठा, अर्थातच 4था धक्का लागलाय तो नवीन वसाहत संघाला. आणि आता त्यांच्या ज्या आशा पल्लवित होत्या त्या कुठे का होईना आता जरूर त्या अपेक्षेची पूर्ती झाली नाही. निराशा या ठिकाणी त्यांच्या पदरी आली आहे आणि आता परतावं लागतं ते पवन गायकवाडला. अर्थाने ज्या त्यांची भिस्त होती पवन गायकवाड इथे खऱ्या अर्थाने बाद झाल्यानंतर आता सामन्यामध्ये पूर्णतः पकड निर्माण केलेली आहे गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे क्रिकेट संघाने. कारण पवनने यापूर्वी दहिसर क्रिकेट संघाच्या विरोधात काय आक्रमक दमदार फलंदाजी केली होती. अगदी उल्लेखनीय सामना झाला होता महागुरु. परंतु ह्या मॅच मध्ये आतापर्यंत आता ड्रायव्हिंग सीटला गावदेवी तुर्बे संघ आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान हा चेंडूनं मात्र बेट केला मोहनला आणि चेंडू आलाय तो सीमा रेषेच्या दिशेनं. फील्ड त्या ठिकाणी जरूर करण्यात आलाय.
तोपर्यंत वन शॉट. यस, पंचांचं अचूक लक्ष आपण पाहू शकाल. आमचे रतनजी मानेरकर त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं अचूक लक्ष आपण पाहतोय. आणि वन शॉट, एक धाव इथे मात्र कमी या ठिकाणी करण्यात येईल. फक्त धाव मिळेल ती आता ह्या बॉलवरती एकच धाव. धावसंख्या 35 धावा स्कोर कार्डवरती. 29 धावसंख्येची अजूनही गरज. चेंडू 7 शिल्लक आहेत. हा चेंडू महत्वाचा असेल. इथे जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी आपल्या विरुद्ध दिशेला जाऊन हा झेल संकेतनं पूर्ण केलाय. ह्या झेलनं मात्र खेळ संपलाय. तो फलंदाज रणजित बाबर आता तो देखील माघारी परतलाय आणि आता लक्ष त्यांच्यासाठी कठीण झालंय, कारण की येणारे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत विजयासाठी 29 धावा. म्हणजे प्रति चेंडू मागे आता जवळजवळ चौकार षटकार ठोकणं हे अनिवार्य असणार आहे. आणि निश्चित स्वरूपात आमच्या चैतन्येश्वर क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने दोन्ही पंच मानेरकर साहेब तुमचं आणि त्याचबरोबर रमेश मात्रे कौतुक करण्यात आलेलं आहे. कारण आपण 4 सामन्यामध्ये सुरुवातीला लागोपाठ सातत्य दाखवलं. 4 सामने सुरुवातीला तुम्ही पूर्णतः कव्हर केले. निश्चित स्वरूपात चांगली पंचांची भूमिका दोन्ही पंचांच्या माध्यमातून आपल्याला इथे बघायला मिळतो. निश्चित महागुरु एसटी पॅनेलचे हे वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा या पॅनेलचे पंच आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा त्यांच्याकडनं पारदर्शकता ही जोपासली जाते. कोणताही संघावरती अन्याय होणार नाही यासाठी अचूक लक्ष नेहमीच त्यांचं आपण पाहतोय. आमचे रमेश म्हात्रे आणि रतन मानेरकर असे 2 व्यावसायिक पंच आपण पाहतोय. ज्यांनी रमेश म्हात्रे सरांचा जर विचार केला तर क्रिकेट ज्यांच्या नसानसात आहे, क्रिकेटशी निगडीत राहणारं हे व्यक्तिमत्व आणि एक काल ज्यांना क्रिकेट विश्वामध्ये गाजवलाय आणि आज ते आता पंचांची भूमिका पूर्ण करतायत. प्रज्वल पाटील अंतिम षटक हाताळण्यासाठी आता मात्र त्याला वाचवायचे आहेत 29 धावा तब्बल. पहिल्याच बॉलवरती आसमान दाखवलंय प्रज्वलला आणि 6 मात्र त्याचं स्वागत झालंय. या षटकारच्या साह्यानं अजूनही नवीन वसाहत संघ सांगतोय की सामना संपला नाहीये, कारण की 6 चेंडू 29 बनवायच्या होत्या आणि पहिल्याच बॉलवरती 6 धावा एकवटल्यात. 5 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. प्रज्वल पाटीलचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये देखील त्यानं पहिल्याच बॉलवरती षटकार खर्च केला होता. या मॅच मध्ये देखील तसंच घडलं. मागच्या मॅच मध्ये देखील त्याला 22 वाचवायच्या होत्या, परंतु तेव्हा देखील थोडंसं स्ट्रगल त्यानं केलं होतं. परंतु या मॅच मध्ये काय घडेल, पहिल्याच बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट षटकार आलाय. परंतु चांगला गोलंदाज आहे. कधी कधी तो 9 ते 10 धावा देखील रोखतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. एका स्पर्धेमध्ये त्यानं 6 धावा देखील रोखल्या होत्या. आजवरचा हा त्याचा इतिहास आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, कधी एखादा दिवस आपण मेडन षटक देखील फेकाल तर कधी आपल्याला 6 षटकार देखील येऊ शकतात. हा क्रिकेटचा आजवरचा इतिहास आहे. षटकारानंतर मात्र चांगला चेंडू, जसं आपण म्हटलं होतं की चांगला गोलंदाज आहे. मागील वर्षापासून त्यानं अतिशय चांगली कामगिरी गावदेवी तुर्वेसाठी केली आहे. षटकार जरी त्याच्या विरोधात आला असला तरी त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे. जर आपण विचार केला तर नैसर्गिक गुणवत्ता त्याच्यामध्ये ठासलेली आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता तो करताना पाहायला मिळतो. इथे देखील त्याच्या विरोधात फटका अफलातून आहे. चेंडूला पाठवलंय अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून. लांब पल्ल्याचा हा उत्तुंग असा षटकार. सामना निसटला नाही. अजूनही प्रत्येक बॉल मागे जर षटकार आला तर सामना बनू शकतो, कारण की जर आपण विचार केला तर 2 षटकार तर टोकलेत. अजून 17ची गरज आहे. 17ची गरज. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये 17 धावा, म्हणजे 3 चेंडू 3 षटकार. हा कारनामा उद्देश पाटीलनं केलाय. त्याच कारनामाची पुनरावृत्ती आता इथे फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आहे, संस्कार आहे, त्या संस्कारनं जर केला तर निश्चित आश्चर्यकारक ही मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल ह्याच शंका नाही. या क्षमता आहे संस्कारमध्ये, परंतु इथे टॉपेज लागली आहे. चेंडू विसावला शॉट तडम्यांच्या हातामध्ये आणि आता मात्र पूर्णतः या सामन्यावरती पकड मजबूत झाली आहे ती गावदेवी तुर्बे संघाची. वर्गातील हे 2 खेळाडू होते. फलंदाजी करणारा संस्कार आणि त्याच्या विरोधात प्रज्वल.
परंतु एका वर्गातले जरी हे मित्र असले तरी देखील आता एकमेकांच्या विरोधात या सामन्यामध्ये ते उभे होते, परंतु अंततः आता बाजी मारले प्रज्वलनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धू म्हात्रे. आता मात्र सामन्यावरती पूर्णतः पकड मजबूत आपल्याला गावदेवी तुर्बे टीमची पाहायला मिळते. इथे देखील चांगला चेंडू आणि आता अगदी जर आपण विचार केला तर सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरेल तो अर्थातच गावदेवी तुर्बे संघ आणि थेट अंतिम दिवसामध्ये हा संघ आपल्याला खेळ करताना पाहायला मिळेल. अप्रतिम खेळ केला. दत्ता शेट्ट पाटील यांच्याकडनं देखील शुभेच्छा तुर्बे संघाला आल्या आणि त्यांच्या शुभेच्छा अगदी कामी आल्यात मी म्हणेन, कारण की चांगला खेळ तुर्बे संघाचा देखील राहिला आणि या मॅच मध्ये मात्र त्यांचं वर्चस्व आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं आणि सामना जिंकलाय. झाली ना तो तुर्बे संघाने खूप खूप अभिनंदन. गावदेवी तुर्बे संघ मात्र हडलक, परंतु कौतुक खूप करेन मी खऱ्या अर्थानं रोहिंदर नवीन वसाहत संघाचे, कारण की आज ज्या प्रकारे त्यांनी परफॉर्मन्स केला पहिल्या मॅच मध्ये अगदी कौतुकास्पद त्यांनी कामगिरी केली. आणि हा नवोदित संघ आहे, जसा जसा खेळ करत राहील तसा तसा मात्र त्यांच्यामध्ये अगदी परिवर्तन पाहायला मिळेल आणि अगदी उंची गाठणारा खेळ त्यांच्याकडनं आपण निश्चित पाहू. ही सदिच्छा देखील त्यांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी. आणि हार्डलक नवीन वसाहत एका बाजूनं अभिनंदन तुर्बे संघाचं. नेक्स्ट मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं श्री दुर्गामाता एकता 11